अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करत राहा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज आणि दत्त महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. खूप छान अशी सुंदर स्वामींची कथा आहे, तर ती नक्की तुम्हाला आवडेल अशी आशा करते. चला तर मग जास्त वेळ न घालवता या कथेला सुरुवात करते. स्वामी महाराज सोलापूरला गेले होते. 2-3 महिने त्यांचा मुक्काम तेथेच होता. एकदा ते तेथील दत्त महाराजांच्या देवळात बसले होते. अनेक भाविक देवळात दर्शनाला येत होते. दत्तप्रभूंचं दर्शन घेत होते. समोर बसलेल्या स्वामींना ते नमस्कार करत होते. आणि चिंतोपंत टोळ तेही दत्तभक्त होते. तेही देवळात आले. त्यांनी देवदर्शन घेतलं आणि समोर त्यांना स्वामी महाराज बसलेले दिसले. टोळांना वाटलं की हा कोणीतरी थोर सत्पुरुष असावा. ते स्वामींसमोर गेले. त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि हात जोडून नमस्कार केला. स्वामींची लहर फिरली होती. ते अतिशय रागात होते आणि ते त्या रागाच्या भरातच म्हणाले, आम्ही थोर असू की लहान असू, तुला काय करायचं आहे? मनात नसत्या शंका कुशंका कशाला? जा इथून, चालता हो. चिंतोपंतांनी त्यांची क्षमा मागितली. त्यांना आग्रहानं आपल्या घरी घेऊन गेले. जेवायला थांबवण्याची विनंती केली. स्वामींनी त्यांचा भाव ओळखला. ते जेवायला थांबले. जेवायची तयारी झाली. पाने मांडली, पण स्वामी ओटीवरून उठेनातच, जेवायला येईनात. ते समाधीच्या अवस्थेत एकरूप झाले होते. चिंतोपंतांचा मुलगा विष्णू हा सोलापूरला कलेक्टर कचेरीत नोकरीला होता. बाहेर स्वामी आहेत हे त्यानेही पाहिलं होतं. स्वामींच्या आधी जेवण उरकून ऑफिसमध्ये जाणं हे त्यालाही पटेना. तो थांबूनच होता. समर्थ स्वामींची समाधी अवस्था संपली होती. ते उठले, पाटावर येऊन बसले. सर्वांची स्वस्तपणे जेवण झाले. विष्णूने स्वामींना वंदन केले. तो कलेक्टर कचेरीत जायला निघाला. आज त्याला कचेरीत यायला बराच उशीर झाला होता. कचेरीत येताच तो त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला. आज यायला उशीर झाला म्हणून त्याने साहेबांची क्षमाई देखील मागितली. वरिष्ठ अधिकारी म्हणाले, अहो टोळ, आज तर तुम्ही माझ्या अगोदर आला आहात. ते हजेरी पत्रक पहा, तुमची सही आहे त्यात. विष्णुपंतांनी हजेरी बुक पाहिलं. त्यात त्यांची सही असलेली पाहिली. त्यांना आश्चर्य वाटलं. अरे, हे असं कसं झालं? ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाहतच राहिले. विष्णुपंतांच्या लक्षात आलं की ही सारी स्वामी महाराजांची कृपा आहे. त्यांच्या कृपेमुळेच हे सारं घडलं. पुढे विष्णुपंत स्वामींचे भक्त बनले. तेही रोज त्यांच्या दर्शनाला जाऊ लागले. त्यांच्या मनाला समाधान वाटू लागले. तर जशी कृपा विष्णुपंतांच्यावर स्वामींची झाली तशीच आपल्या सर्वांवर होऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजची छोटीशी सुंदर कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढे भेटूया असेच एका छानशा कथेसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.